नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण अनेक मित्र कमेंटमध्ये विचारत होते की यावर्षी जुलै महिन्यात म्हणजे पाऊस झाल्यानंतर तुम्ही कोणती पिके केली। म्हणून आज आम्ही आमच्या शेतातील संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहोत। यावर्षी पावसाची सुरुवात थोडी उशिरा झाली, त्यामुळे अनेक शेतकऱ्याप्रमाणे आम्हीही योग्य पावसाची वाट पाहत होतो। शेवटी जुलैच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला आणि आम्ही लगेच पेरणीचे नियोजन सुरू केले। सर्वात आधी आम्ही 2.5 एकरावर ॲडव्हान्टा 756 मका पेरला। हा मका आम्ही मुरघासाठी घेतला आहे। भविष्यात जनावरांसाठी दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध व्हावा आणि कमी खर्चात चांगला मुरघास तयार व्हावा, हा आमचा उद्देश आहे। या पेरणीमध्ये आम्ही एक नवीन प्रयोगही केला आहे। पारंपरिक खताऐवजी आम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी म्हणजे SCT वापरले आहे। ऑर्गॅनिक ग्रॅन्युल्स हा प्रयोग कसा ठरतो, पिकाच्या वाढीवर याचा काय परिणाम होतो, हे आम्ही पुढील प्रत्येक भागात तुम्हाला प्रामाणिकपणे दाखवणार आहोत। यानंतर आम्ही 2.5 एकरावर ॲडव्हान्टा 741 मका धान्यासाठी पेरला। या वाणाकडून चांगली कणसे आणि उत्पादनाची अपेक्षा आहे। या प्लॉटमध्ये आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक कामाचा व्हिडिओ दाखवणार आहोत। याशिवाय आम्ही 1 एकरावर 22,367 बाजरी पेरली आहे। हा वाण आम्ही याआधीही घेतला होता आणि आमचा अनुभव चांगला होता, यामुळे यावर्षी पुन्हा त्याच वाणाची निवड केली। पुढे या बाजरीची वाढ, कणसे, उत्पादन आणि बाजारातील प्रतिसाद याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहोत। यापूर्वी आम्ही 5 एकर तूर देखील घेतली आहे, त्यामुळे यावर्षी आमच्या शेतात वेगवेगळ्या पिकांचे व्यवस्थापन सुरू आहे आणि प्रत्येक पिकाची स्वतंत्र व्हिडिओ मालिका तुम्हाला पाहायला मिळेल। या चॅनलवर आम्ही फक्त यशच दाखवणार नाही, तर खर्च, चुका, प्रयोग, आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेले उपाय देखील तितक्याच प्रामाणिकपणे सांगणार आहोत। त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनाही योग्य निर्णय घेण्यास मदत होईल। जर तुम्हीही यावर्षी मका, बाजरी किंवा तूर घेतली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कोणता वाण घेतला, किती क्षेत्रात पेरणी केली आणि तुमच्या भागात पावसाची परिस्थिती काय आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि पुढील भागामध्ये उगवण, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, फवारणी, रोग, कीड नियंत्रण, खर्च, उत्पादन आणि शेवटी नफा तोट्याचा संपूर्ण हिशोब तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फक्त आम्ही जुलै महिन्यात पाऊस झाल्यानंतर कोणती पिके घेतली आणि ती का निवडली याची माहिती दिली आहे। पुढील व्हिडिओमध्ये या सर्व पिकांचा संपूर्ण खर्च मांडणार आहोत। बियाणे, नांगरणी, ट्रॅक्टर, पेरणी, खत, औषधे, मजुरी आणि इतर सर्व खर्चाचा एक रुपयाचा हिशोब तुम्हाला दाखवू। त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की पहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।